श्रीगोंदा तालुक्यातील मंदिरे मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे। मंदिरांमध्ये होणाऱ्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना असतानाच श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा गावचे ग्रामदैवत आणि अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुका माता देवी मंदिरात चोरी झाल्याची घटना आज सकाळी उघड झाली आहे। चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून देवीचे चांदीचे 2 मुखवटे, चांदीच्या पादुका, नथ तसेच मंदिरातील दानपेटी असा मुद्देमाल चोरून नेल्याची प्राथमिक माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून समजली आहे। आज सकाळी काही ग्रामस्थ दर्शनासाठी मंदिरात गेले असता त्यांना मंदिरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले। यानंतर त्यांनी ग्रामस्थांसह पोलिसांना याबाबत माहिती दिली। मंदिरात चोरी होण्याची मागील 4 वर्षात ही तिसरी घटना असल्यामुळे पिंपळगाव पिसा येथील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। याआधी मंदिरात चोरी होऊन सुद्धा त्याचा तपास न झाल्यामुळे त्याचप्रमाणे पिंपळगाव पिसा परिसरात चोऱ्यांचे सत्र वाढल्यामुळे बेलवंडी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। चोरीच्या घटनेच्या निषेधार्थ गाव बंद करण्याची हालचाल सध्या सुरू असून तपास न झाल्यास बेलवंडी पोलीस ठाण्यासमोरच उपोषण करण्याचा इशारा देखील पिंपळगाव ग्रामस्थांनी दिला आहे। बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे। नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला हे अद्याप समजलेले नसले तरी पोलिसांच्या तपासानंतर ही माहिती मिळणार आहे। आपल्या ग्रामदैवताच्या मंदिरात चोरी झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली, त्यामुळे मंदिर परिसरात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। ग्रामदैवताच्याच मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारल्यामुळे पिंपळगाव ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी पिंपळगाव ग्रामस्थ आता करत आहेत।